दादा आता सध्या मंडळाला 41 वर्ष साधारण पूर्ण होतं ते, परंतु जुन्या काळातील आपल्या साधारण 20-25 वर्षापूर्वीचं मंडळ नक्की कसं होतं, काय आठवणी असेल तर सांगाव्यात. 40 वर्षापूर्वी ज्या टायमा मंडळ स्थापन केलं ना आम्ही, त्या टायमाला आमच्याबरोबर ज्ञानेश्वर करंडे होते, म्हणजे त्यांना आम्ही बाबू म्हणायचं. आणि त्याच्याबरोबर माझ्याबरोबर अंकुश कांबळे म्हणून एक आमचा इथले एक स्थायिक कार्यकर्ता होता, गुलाब कडुसकर होते, अशोक आरुडे म्हणून एक कार्यकर्ता आमच्यातला. आम्ही सगळं मिळून हे मंडळ स्थापन केलं. आणि आमच्या इथं वडाचं झाड आहे मोठं टकले वस्तीमध्ये, त्या वडाच्या झाडाखाली आम्ही मंडळाची स्थापना केली. त्या टायमाला परिस्थिती अशी होती की 5 रुपये महागाई झाली तरी 5 रुपये कोणी देत नसं आम्हाला. त्या टायमाला आम्ही पोत्याचा बारदाना साईडने लावून वरती ताटपत्ती टाकून गणपती स्थापन केला. त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे जे आम्ही आणायचं, चिंचोडवरून यायचे आमच्याकडे प्रमुख पाहुणे आरतीसाठी, ते बाबा करंडे आणायचे आमच्याकडं. मंडळाची परिस्थिती हळूहळू डेव्हलप होत गेली. मग आम्ही पुढं एक आता जे अंगणवाडी ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणी मी ते माझ्या माध्यमातून शेड बांधून दिलं गणपतीसाठी. काही ठिकाणी तिथं गणपतीची स्थापना झाली. त्यावेळेला मग प्रताप जाधव असतं तिथं, आपलं रेगे असतील, पवार होते, आणि आमचा टकले परिवार आणि काळेगाव परिवार असे, आणि करंडे परिवार असे मिळून आम्ही हे मंडळाची स्थापना करून हे मंडळ आज 41 वर्षापर्यंत पदार्पण झाले. मग हळूहळू हा परिसर डेव्हलप होत गेला. आम्हाला इकडे येण्यासाठी सुद्धा रस्ते नसायचे, पाण्याची व्यवस्था नसायची, रस्त्याची लाईट नसायची. ज्या टायमाला 1978 साली बाळासाहेब आंबेडकर नगराध्यक्ष झाले तेव्हा पहिली लाईट आमच्या वस्तीकडे आली. बरं. आणि पाणी पण सार्वजनिक नळ होतं. आम्ही सगळे एका नळावरती सगळे आम्ही वस्तीतली लोक पाणी भरायचं. मग हळूहळू हा परिसर डेव्हलप होत गेला आहे. आणि आज फक्त स्थानिक कुटुंब काळोखे असन, करंडे, काळोखे, शेळेमकर आणि पवार, रेगे असा जो परिसर इथं राहत होता तेव्हा इथं कोणी नव्हतं. मग हळूहळू ही कॉलनी डेव्हलप होत गेली आमच्या भागातली. आणि या कॉलनीचा चांगला विकास होत चालला आहे. माझी पण एक प्रामाणिक इच्छा की या कॉलनीमध्ये एक सामाजिक मंदिर मोठ्या प्रमाणात व्हावं. बऱ्याच वर्षापासून आमचे प्रयत्न चालू आहेत. या वर्षी येशील असं वाटतंय आम्हाला. नक्की दादा, धन्यवाद.